काही ना काही हार्डशिप आली पाहिजे. जरूर याचा विचार आम्ही करू. बाई नाही खरं तर या माध्यमातून एक चांगली चर्चाच घडून आली. माहिती अशी आहे जी आपण पण त्याचा उल्लेख केलात की साधारण 534 कोटी रुपये वसूल करायचे. कसे करणार हा प्रश्न निर्माण झाला. म्हणजे 116 कोटी काहीतरी फक्त त्याच्यातले वसूल झालेले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण चलान देतो तेवढ्या पुरतं ते होतं. तो काय फाट्यावर म्हणून तो पुढे जातो आणि आपण सांगितल्याप्रमाणे प्रचलित कायद्याप्रमाणे 6 महिन्यानंतर तो विचारतच नाही. आपण जसं गोव्याकडनं काहीतरी चांगलं घेण्याचा प्रयत्न करतो अशाच पद्धतीने परदेशामध्ये आखाती देशामध्ये असेल, दुबईमध्ये असेल किंवा आणखीन देशामध्ये पॉइंट सिस्टम आहे. त्या याच्यावर कारण एखादा गुन्हा किती स्वरूपाचा आहे त्याच्यावर त्या पॉइंट सिस्टम आहे. जेणेकरून त्यांना ती भीती राहिली पाहिजे, माझे 2 पॉइंट झालेले आहेत, पुढच्या 3 पॉइंट मध्ये माझं लायसन्स जाईल. ही ह्या प्रकारची यंत्रणा आपण नाविन्यपूर्ण नवीन यंत्रणा उभी करत आहात, तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा सगळा अवलंब करून ही अतिशय प्रभावीपणे करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहे. निश्चितपणे तंत्रज्ञानाचा उपयोग करून ट्रॅकिंग होणं आणि त्या व्यक्तीला हार्डशिप होणं या संदर्भात वेगवेगळ्या देशातल्या प्रॅक्टिसेस किंवा राज्यातल्या प्रॅक्टिसेस याचा अभ्यास आम्ही करू. मी आजच याची घोषणा करतो की एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एक अभ्यास गट तयार करून या वसुलीच्या संदर्भात टेक्नॉलॉजी आणि हार्डशिप या दोन्हीचा अभ्यास करून पुढच्या 3 महिन्यामध्ये आम्ही एक पॉलिसी आणू. आता माननीय मुख्यमंत्र्यांनी अनिल परब स्पेसिफिक आणि टिपिकल पॉइंटेड एकदम स्पेसिफिक आणि एकदम टिपिकल. परिवहनचे कायदे केंद्राचे आहेत परंतु उपकायदे राज्याचे आहेत आणि उपकायद्यामध्ये टार्गेट हा एक मोठा विषय आहे. त्याच्यामुळे तो सकाळी हवालदार उठतो आणि तो टार्गेटच्या पाठी लागलेला असतो. त्यामुळे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की हे सगळं आपण जे केलं, आपण म्हणताय की गोव्याची सिस्टीम आली पाहिजे, परंतु मुंबईमध्ये उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात स्लम आहे आणि आज अशी परिस्थिती आहे की प्रत्येक स्लम मध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये मोटरसायकल आहेत आणि ह्या मोटरसायकल घराच्या समोर उभं करायला जागा नाहीये. त्याच्यामुळे मुंबईतले सगळे रस्ते, त्याच्या रिक्षा, त्याच्या मोटरसायकल या रस्त्यावर उभ्या असतात. रात्री तो पार्क करायला त्याला दुसरी जागा नसते, त्याचं उदरनिर्वाहाचं साधन ती रिक्षा असते आणि सकाळी येतो कॉन्स्टेबल आणि सगळ्यांचे फोटो काढून घेऊन जातो आणि महिन्यामध्ये 5-5, 6-6 वेळा त्याला चलान मारतो. अशा लोकांना काहीतरी, या गरीब लोकांना रिलीफ देण्यासाठी सरकार काहीतरी त्याच्यावरती उपाययोजना करणार काय? कारण शेवटी या गरीबाच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे टार्गेट पूर्ण करण्यासाठी या ई चलांचा जो काही गैरवापर केला जातो त्याला हे जे तुम्ही आपण अभ्यास गट केलेला आहे याच्यामध्ये इन्क्लूड करून या गरिबांना काहीतरी त्याच्यामधनं त्याचा मार्ग मिळावा. कारण आमच्याकडे रिक्षावाले येतात, साहेब 8-8, 10-10 वेळा आम्हाला चलान मारले, आम्ही आता काय करायचं, आमच्याकडे रिक्षा उभी करायला जागा नाहीये. मोटरसायकल मध्ये आज प्रत्येक घरामध्ये मोटरसायकल आहे. त्याच्यामुळे याच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने एक धोरण तयार करावं आणि ह्या गरिबांना याच्यातनं या ई चलांच्या भानगडीतनं सोडवावं. किमान आपण जे गोव्यामध्ये म्हटलंय की उप अधीक्षक दर्जाच्या अधिकाराशिवाय दुसऱ्या कोणाला चलान कापता येत नाही, असा काहीतरी कायदा करून म्हणजे तो तरी किमान पहिल्या फेज मध्ये आणून या गरिबांना न्याय देण्यासाठी राज्य शासनाने काहीतरी पावलं उचलावी. सन्माननीय परब साहेबांनी एक महत्वाचा सामाजिक विषय आपल्या समोर आणलेला आहे आणि म्हणून मुंबईतले टॅक्सीवाले, मुंबईतले ऑटोवाले किंवा झोपडपट्टीत राहणारे जे लोक आहेत, विशेषतः मोटरसायकलवाल्यांना एवढा त्रास होत नाही, ऑटो रिक्षावाल्यांना आणि टॅक्सीवाल्यांना जास्त त्रास होतो. त्याही संदर्भात धोरण ज्यावेळेस हे जी काही समिती आहे त्यांना धोरण करायला सांगण्यात येईल. प्रश्न उत्तराचा तास संपलेला आहे. तारांकित प्रश्नांची अधिक माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवणे. माननीय